देतात, येशू आरोग्य देतो. पण येशूचं नाही ऐकायचं, डॉक्टरांच्या गोळ्या खायच्या. डॉक्टरांच्या गोळ्या खाल्ल्यानंतर काय होईल? किडनी फेल होईल. पण येशू सांगत जर तुम्ही चालताय तर अनंत काळाचं जीवन मिळेल. हालेलुया. ते जीवन नको लोकांना. लोकांना कुठलं जीवन पाहिजे? डॉक्टरांसंगत चालायचंय. जीवनभर गोळ्या खायच्यात शुगरच्या. म्हणून शुगरसाठी प्रार्थना नाही केली. प्रेज द लॉर्ड. समजत आहे तुम्हाला? लोक म्हणतात आपल्या घरांमध्ये जर कुणाला शुगर होती तर आपल्याला पण शुगर येणार. हे साहजिक आहे, ते असतंच. मी म्हणतो नसतं. माझ्या आईला जर शुगर होती तर मला शुगर होणार नाही. हालेलुया. का? माझा विश्वास शुगरवर नाही, माझा विश्वास देवावर आहे. हालेलुया. लोक मला म्हणतात तू शुगरचं टेस्ट करून घे. मी शुगरची टेस्ट करणार नाही. का? माझ्या देवाने सगळं काही पायाखाली तोडवलेलं आहे. हालेलुया. लोक घाबरते. डॉक्टर म्हणला ना, ओ बघा तुम्हाला शुगर आहे. शुगर आहे मला, खचले. अर्धे तिथंच मेले, अर्धे तिथंच खचले. शुगर आहे, अहो मला शुगर आहे. तू ते रिपोर्ट यायच्या आधी तू उपवास प्रार्थना करायची होती. तुझे रिपोर्ट निगेटिव्ह आले असते. परमेश्वराने तुझ्या शरीराचा ताबा घेतला असता. परमेश्वर तुझ्या वतीने त्या आजाराच्या समोर उभा राहिला असता. अडभिंत असं झाला असता आणि तुला त्यांनी लपवलं असतं. हालेलुया. परमेश्वर म्हणतो एक वेळ असती बाहेर निघून युद्ध करण्याची, एक वेळ असती लपून बसून प्रार्थना करण्याची. पण आज लोक काय करत आहेत? बघत नाहीत, ते डायरेक्ट बाहेर जातात. त्याच वेळेस ते शैतानाच्या नजरेत पडतात. एक वेळ आहे हालेलुया बाहेर येऊन युद्ध करण्याची. एक वेळ आहे कवडच्या आतमध्ये जाऊन कडी लावून तुम्हाला दरवाजाच्या आतमध्ये जाऊन प्रार्थना करण्याची. पण लोक ओळखत नाही. का ओळखत नाही? कारण जो पवित्र आत्मा मिळालेला आहे त्या पवित्र आत्म्याला त्यांनी कधी धन्यवादच दिला नाही. त्या पवित्र आत्म्याला कधी त्यांनी आभारच मानले नाही. पवित्र आत्म्याला त्यांनी काय केलं? सदा त्यांनी पवित्र आत्म्याला खाली ठेवलं आणि जगातल्या गोष्टींना त्यांनी उंच केलं. आज तुमच्या हातात आहे. इथं आलेले बहीण भाऊ, प्रेज द लॉर्ड, आज तुमच्या हातात आहे. तुम्ही काय